करवीर गादीच्या संस्थापिका महाराणी ताराराणी यांचा जन्म 1675 साली झाला. स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या त्या कन्या होत. वयाच्या 8व्या वर्षी शिवपुत्र राजाराम महाराजांशी त्यांचा विवाह झाला. हे सर्वश्रुत आहे आणि हा इतिहास आहे. असा असताना जैन धर्मगुरू नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणी या जैन धर्मीय होत्या अशा प्रकारचं जे वक्तव्य केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, इतिहासाला धरून नाही आहे. साधू संतांनी आपल्या प्रवचनामध्ये मार्गदर्शन करावं, भक्तांना ज्ञान द्यावं, परंतु जेव्हा आपण ऐतिहासिक संदर्भ देतो तेव्हा ते बरोबर आहेत का नाही याचं सुद्धा भान ठेवलं पाहिजे. आणि इतिहासाची आपल्याला फारशी माहिती नसेल तर अशा प्रकारचे वक्तव्य करू नये असं मला वाटतंय. नयन पद्मसागर महाराजांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या महाराणी ताराराणी होत्या आणि हे सर्वश्रुत आहे, कारण त्यांचं जन्मगाव कोल्हापूरपासून काही लांब नाही, कराडजवळचं तळबीड हे हंबीरराव मोहिते यांचं मूळ गाव होतं. तेव्हा एवढं सगळं असताना अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.